नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे 25 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। यापूर्वी परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि इथून पुढेही असेच प्रश्न विचारले जातील। त्यामुळे आपल्या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 आहे, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आंतरवक्र, पर्याय क्रमांक 2 बहिर्वक्र, पर्याय क्रमांक 3 गोलीय व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंतरवक्र। निकट दृष्टिता हा दृष्टिदोष अंतर्वक्र या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो। प्रश्न क्रमांक 2 बॉक्साइट या धातूपासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लोह, पर्याय क्रमांक 2 ॲल्युमिनियम, पर्याय क्रमांक 3 कार्बन, पर्याय क्रमांक 4 सोडियम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲल्युमिनियम। बॉक्साइट या धातूपासून ॲल्युमिनियम हे खनिज निष्कर्षण केले जाते। प्रश्न क्रमांक 3 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 थायरॉइड, पर्याय क्रमांक 2 पिट्यूटरी, पर्याय क्रमांक 3 यकृत, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। प्रश्न क्रमांक 4 पुढीलपैकी कोणती वनस्पती परपोषी जीवन जगते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बाभूळ, पर्याय क्रमांक 2 बांबू, पर्याय क्रमांक 3 आमरवेल, पर्याय क्रमांक 4 गुलमोहर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आमरवेल। आमरवेल ही वनस्पती परपोषी स्वरूपाचे जीवन जगते। प्रश्न क्रमांक 5 आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डेसिबल, पर्याय क्रमांक 2 बीट्स, पर्याय क्रमांक 3 एम्पियर व पर्याय क्रमांक 4 आहे व्होल्ट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डेसिबल। आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल हे आहे। प्रश्न क्रमांक 6 बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 जापान, पर्याय क्रमांक 3 तुर्कस्तान, पर्याय क्रमांक 4 इटली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तुर्कस्तान। बाल्कन प्रदेश हा तुर्कस्तान या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता। प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 जिनेवा व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 8 भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1985, पर्याय क्रमांक 2 1981, पर्याय क्रमांक 3 1991 व पर्याय क्रमांक 4 आहे 2001। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1991 या वर्षी भारताने अर्थव्यवस्थेत जागतिकीकरण केलेले आहे। प्रश्न क्रमांक 9 भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष, पर्याय क्रमांक 2 अप्रत्यक्ष, पर्याय क्रमांक 3 अपक्षीय अध्यक्षीय व पर्याय क्रमांक 4 आहे मिश्र। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतामध्ये अप्रत्यक्ष स्वरूपाची किंवा प्रकारची लोकशाही आहे। प्रश्न क्रमांक 10 101 ही घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अकबरी कर, पर्याय क्रमांक 2 उत्पादन, पर्याय क्रमांक 3 विक्री कर, पर्याय क्रमांक 4 वस्तू व सेवा कर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वस्तू व सेवा कर याच्याशी 101वी घटना दुरुस्ती संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 11 पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ग्रामसेवक, पर्याय क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक 3 गटविकास अधिकारी, पर्याय क्रमांक 4 विस्तार अधिकारी।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गटविकास अधिकारी. पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी हा गटविकास अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 12 क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 राजस्थान, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने सर्वात मोठे असणारे राज्य आहे राजस्थान व सर्वात लहान असणारे राज्य आहे गोवा. तसेच महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे, तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 8 व पर्याय क्रमांक 4 आहे 12. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र या राज्यामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. प्रश्न क्रमांक 14 अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वरंदा घाट, पर्याय क्रमांक 2 माळशेज घाट, पर्याय क्रमांक 3 आंबोली घाट, पर्याय क्रमांक 4 खंबाटकी घाट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माळशेज घाट हा अहमदनगर कल्याण मार्गावर आहे. प्रश्न क्रमांक 15 औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 11 व पर्याय क्रमांक 4 आहे 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 16 पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पवना, पर्याय क्रमांक 2 भीमा, पर्याय क्रमांक 3 वेलवंडी, पर्याय क्रमांक 4 मुळा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेलवंडी. पुणे जिल्ह्यातील भाटघर हे धरण वेलवंडी या नदीवर बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 रुपये व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 5 नोव्हेंबर 2016, पर्याय क्रमांक 2 आहे 8 नोव्हेंबर 2016, पर्याय क्रमांक 3 आहे 7 ऑक्टोबर 2016 व पर्याय क्रमांक 4 आहे 8 ऑक्टोबर 2016. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 नोव्हेंबर 2016. या वर्षी भारत सरकारने चलनातून 500 रुपये व 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 डिजिटल क्रांतीपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणत्या नावाची ऑनलाईन शिक्षण यंत्रणा उभारण्यात आली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्वयं, पर्याय क्रमांक 2 संजीवनी, पर्याय क्रमांक 3 अस्मिता, पर्याय क्रमांक 4 सारथी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वयं. डिजिटल क्रांतीपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयं नावाची ऑनलाईन शिक्षण यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 निर्भय, पर्याय क्रमांक 2 भुवन, पर्याय क्रमांक 3 अस्त्र व पर्याय क्रमांक 4 आहे गुगल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुवन. इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा भुवन या नावाने विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 कृषी क्षेत्रातील वित्तक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मत्स्य उत्पादन, पर्याय क्रमांक 2 आहे रेशीम उत्पादन, पर्याय क्रमांक 3 आहे तेलबिया व पर्याय क्रमांक 4 आहे दूध. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलबिया. कृषी क्षेत्रातील पित्तक्रांती म्हणजे तेलबिया उत्पादनातील वाढ होय. प्रश्न क्रमांक 21 नीरा नरसिंगपूर तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बारामती, पर्याय क्रमांक 2 दौंड, पर्याय क्रमांक 3 पंढरपूर व पर्याय क्रमांक 4 आहे इंदापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंदापूर. नीरा नरसिंगपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील किंवा पुणे जिल्ह्यातील इंदापूर या तालुक्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 22 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चेन्नई,
पर्याय क्रमांक 2 सिकंदराबाद, पर्याय क्रमांक 3 दिल्ली व पर्याय क्रमांक 4 आहे पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिकंदराबाद. सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 23 प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रम महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि कोणत्या नद्यांचा समावेश आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 पवना, पर्याय क्रमांक 3 मुळा मुठा, पर्याय क्रमांक 4 आहे कुकडी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुळा मुठा. प्रदूषणमुक्त नद्यांसाठी महाराष्ट्र नदी संरक्षण कार्यक्रम महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा मुठा या नद्यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 24 बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली किंवा ही संस्था स्थापन केली? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पर्याय क्रमांक 4 आहे महर्षी कर्वे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केलेली आहे. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 25 जयपूर फ्रूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर गोपीनाथ, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर प्रमोद सेठी, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर मोहनराव, पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर प्रमोद सेठी यांना जयपूर फ्रूटचे जनक म्हणून ओळखले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व जे कोणी आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. पोलीस भरती होऊपर्यंत आपण दररोज याचप्रमाणे सराव करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.